स्टार 5 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। पाचशे ठळक बातमी। संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक, मंत्री संजय शिरसाट यांच्या प्रतिमेला चपलांचा हार। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मिरज येथे शिवसेना शिंदे गटाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात आले। पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करून त्यांच्यावरील समर्थन व्यक्त करण्यात आले। तर सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट आणि माजी आमदार किरण पावसकर यांच्या प्रतिमेला चपलांचा हार घालून निषेध नोंदवण्यात आला। यावेळी त्यांच्या प्रतिमांवर जोडे मारून संताप व्यक्त करण्यात आला। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख विशालसिंह राजपूत यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले। आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत शिंदे गटाविरोधात निषेध व्यक्त केला। या आंदोलनात महिला जिल्हा प्रमुख शाकेरा जमादार, तालुका प्रमुख विश्वास कांबळे, उपतालुका प्रमुख दीपक पाटील, युवा सेना मिरज शहर प्रमुख इत्यादी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते व त्याचसोबत कार्यकर्ते व पदाधिकारी हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते। मुख्य संपादक माननीय एकनाथ कांबळे। आज शिवसेना सांगली जिल्ह्याच्या वतीने मिरज शहरामध्ये एक आंदोलन करण्यात आलं। हे आंदोलन करण्यामागचं कारण म्हणजे गद्दार गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी 2 दिवसापूर्वी एक वक्तव्य केलं होतं की संजय राऊत हे राहुल गांधी आणि शरद पवार याचं DNA आहे। तर ह्या लोकांचं DNA आहे की नाही मला माहीत नाही, पण तुम्ही बाळासाहेब ठाकरेचं DNA हे विसरू नका। आज तुमच्या नावावर बाळासाहेब ठाकरेचा सिंबॉल आहे। तुम्ही जी गद्दारी करून उद्धव साहेबांना फसवेगिरी करून जे गेलेला आहे त्याचं कारण असं आहे की शिवसेनेच्या नावावर भीक मागायची, जोगवा मागायचा, मातोश्रीवर मुजरा घालायचा, आम्ही आमदार खासदार निवडून आणायचे आणि ह्यांनी सांभाळायचं, त्यांच्या मागे काहीतरी चौकशी लावायची, ईडी लावायचं आणि भाजपची भर करायचं। एकनाथ शिंदे फक्त भाजपचे जे सांगतायत वरची लोक त्यांचं ऐकून काम करतायत। त्याचप्रमाणे माजी आमदार किरण पावसकर यांनी काल एक वक्तव्य केलं, जे गद्दार गटात शिवसेनेचे काही खासदारांनी प्रवेश केला त्यावेळेला सांगितलं की बाळासाहेब ठाकरे शेवटच्या क्षणाला एक जनतेला आवाहन केलं होतं की जसं मला सांभाळलं तसं उद्धव साहेबांना, आदित्य साहेबांना सांभाळा। ते एक वक्तव्य होतं, आव्हान होतं। त्यांचं वय भरपूर होतं, पण त्याच बाळासाहेब ठाकरेंची आज त्या किरण पावसकर नालायक माणसाने खिल्ली उडवली। त्याच्याही पोस्टरला आम्ही ते चप्पलनं मारलं आहे आणि एकनाथ शिंदेने सांगितलं की आम्ही बाळासाहेब ठाकरेंचा वारसा घेऊन पुढे जातोय। ज्या वेळेला किरण पावसकरने ते वक्तव्य केलं त्यावेळेला एकनाथ शिंदे समोर होते, त्याला का थांबवलं नाही किंवा त्याच्यावर का स्टेटमेंट तुम्ही दिला नाही की किरण पावसकर तुम्ही चुकीचं बोलताय। मग बाळासाहेब ठाकरेंचं वक्तव्य घेऊन तुम्ही पुढे का जाताय, बाळासाहेबांचा काय वसा तुम्ही घेतलाय? तर तुम्ही बाळासाहेबांचा वसा घेतलेला नाही, तर तुम्ही भाजपचा वसा घेतलाय। आता तर या शिंदे गटामध्ये मी बघतोय जय महाराज बंद केलंय, ह्या लोकांनी जय श्रीराम म्हणायचं काम चालू केलंय। श्रीरामाला आमचा काय विरोध नाही आहे, पण महाराष्ट्र ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे, तर जय महाराज जय शिवराय म्हणायला पाहिजे, ते म्हणत नाही आहेत। काल बघितलं मी काय गद्दार गटाच्या लोकांनी 7च लोक घेऊन आंदोलन केलं आणि त्यांनी सांगितलं की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये माणसं नाही आहेत आणि इथं माणसं बघा आमच्याकडे काय आहेत। ज्या वेळेला तुम्ही उद्धव ठाकरेंच्या विरोधात आंदोलन कराल त्या वेळेला उद्धव ठाकरेच्या बाजूने आम्ही तुम्हाला उलट रिस्पॉन्स देऊ आणि त्याला काय असेल ते दुबार रिप्लाय दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही। त्यांनी सांगितलं आमच्या नेत्यांच्या गाड्या इथं आले की फोडू, अरे नालाय करून तुम्हाला फिरायचं आम्ही आवड करू, तुमच्या गाड्या आम्ही इथं फोडू, आमच्या नेत्याचं सोडा। ज्या वेळेला तुम्हाला वाटतंय बाबा 2-2 हात आमच्यासोबत करायचा आहे, कधी रेश मारून सांगायचं पोलीस प्रशासन लांब ठेवायचं आणि 2-2 हात करायला आम्ही तयार आहे। आम्ही कुठल्या पक्षाचं खरकट करून मनसे, राष्ट्रवादी, काँग्रेस, शिंदे गट असं केलेलं नाही। बाळासाहेब ठाकरे सच्चा शिवसैनिक आहे, म्हणून तुम्हाला आता चॅलेंज करतो, कधी 2-2 हात करायला आमच्या सोबत या। आज शिवसेना मिरज शहराच्या वतीने गद्दार आमदार संजय शिरसाट, किरण पावसकर यांचा आम्ही शिवसेना मिरज शहराच्या वतीने जाहीर निषेध केलेला आहे। त्यांना जोडे मारून त्यांना चपलाचा हार घातलेला आहे। तर काल बघितलं कोणीतरी 2-4 टमरेला मिरजमध्ये आली आणि आंदोलन करायचा प्रयत्न केला, मागं माणसं होती 6। शिवसेना आणि शिवसैनिक हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत, कारण त्यांनी काल आंदोलन केलं होतं संजय राऊत साहेबांवर। संजय राऊतांकडनं जर शिकायचं असेल तर ती निष्ठा शिकायला पाहिजे, आणि जर निष्ठावंत व्हायचं असेल तर बाप एक आणि आईन एक असली पाहिजे, त्याशिवाय निष्ठा कळत नाही। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये जे काही शिवसैनिक आहेत ते हिंदुत्व बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक आहेत आणि त्या शिंदे गटात जे शिवसैनिक आहेत ते अमित भाई शाहचे शिवसैनिक आहेत।
कारण ती शिवसेना नाही, ती शहासेना आहे. जे काय अमित शाह सांगतील तसं शिंदे गटानं काम करायचं चाललंय. त्यामुळं वैयक्तिक बाळासाहेबांचा वारसा हे ते सांगा हे सगळं थोतांड आहे. जर शिवसेना अस्सल असती तर उद्धव बाळासाहेब ठाकरेंना सोडून गेली नसती. हे सगळे गद्दार आहेत आणि जनता यांना यांच्या गद्दारीची शिक्षा दिल्याशिवाय शांत बसणार नाही. येत्या काळात यांनी सांगितलं की राऊत साहेबांची गाडी फोडतो आणि कुणाची गाडी फोडतो ते गाडी फोडायची राहू दे, तुम्ही पहिला आमच्या समोर या. तुम्हाला कपडे काढून फोडून काढल्याशिवाय आमचे शिवसैनिक स्वस्थ बसणार नाही.